नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 2 नोव्हेंबर 2025। मी जात आहे उज्जैनकडं। तर पाहू शकता उज्जैनकडे जात आहे। या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार, कारण की काय झालं की राज्यामध्ये महाराष्ट्राकडे सध्या पाऊस चालू आहे। तर बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले की हा पाऊस कधीपर्यंत चालू राहणार आहे। तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज 2 नोव्हेंबर, काही ठिकाणी 3 नोव्हेंबरपर्यंत पाऊस राहील, काही ठिकाणी 4 नोव्हेंबरपर्यंत पाऊस राहील, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि काही ठिकाणी 5 नोव्हेंबरपर्यंत पाऊस राहील, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। 7 नोव्हेंबरपासून राज्यातला पाऊस मध्ये उघडणार आहे, म्हणून हा खास करून अंदाज लक्षात घ्यायचा। जाता जाता काय होणार आहे, म्हणजे जाता जाता महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। मग ते सांगायचं झालं तर मग त्याच्यामध्ये जाता जाता कोणत्या जिल्ह्यात जास्त पाऊस पडणार आहे, त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये, त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये, त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये, सातारा, सांगली ह्या पट्ट्यामध्ये, त्याच्यानंतर इकडं झालं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये, वाशिमकडं ह्या पट्ट्यामध्ये काय होणार, जाता जाता 4-5 तारखेला पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यात सांगायचं झालं तर 7 तारखेच्या नंतर पाऊस कमी होणार आहे, म्हणून खास करून हा अंदाज देखील महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये थंडी येणार आहे, पण ती कशी येणार आहे, तर बऱ्याच जणांना वाटतं की सगळीकडे एकदा येईल, पण थंडी तशी नाही येणार। काय होणार आहे, 5 तारखेला तुम्हाला सांगू इच्छितो, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, नांदुरा तालुका, बुलढाणा जिल्हा, घाटाच्या खाली, त्याच्यानंतर परतवाडा, खामगाव, अकोला, अकोट, वर्धा, नागपूर ह्या परिसरामध्ये 5 तारखेला थोडी थंडी जाणवणार आहे। ती थंडी काय होणार आहे, 6 तारखेला ती थंडी काय होणार आहे, इकडं अहिल्यानगर, जुन्नर, आंबेगाव, त्यानंतर ओझर, त्याच्यानंतर इकडं संभाजीनगर, जालना जिल्हा, परभणी जिल्हा, त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा, त्यानंतर वाशिम जिल्हा, अकोला जिल्हा, यवतमाळ जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये 6 तारखेला थोडी थंडी जाणवणार। 7 तारखेला ती थंडी परत काय होणार आहे, परभणीकडे या परिसरामध्ये येणार, आणि 8 तारखेला परत राज्यात बऱ्याच ठिकाणी थंडी जाणवण्याला दिसणार, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये आणखीन फक्त मी म्हटलं होतं ना, 4 तारखेपर्यंत राज्यात भाग बदलत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे 4 तारखेपर्यंत राज्य सर्वदूर नाही, फक्त विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। 7 तारखेनंतर राज्यातला बऱ्याच ठिकाणचा पाऊस निघून गेलेला दिसेल, म्हणून हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। आता याच्यानंतर 4, 5, 6 तारखेला राज्यात धुके देखील येईल, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं। ज्यांना कांदा पेरायचा असेल तर त्यांनी कांदा 5 तारखेच्या नंतर ते देखील टाकू शकता, हरभरा देखील पेरू शकतात, गहू देखील पेरू शकता, कारण की राज्यात आता शेवटचाच पाऊस आहे, आणि शेवटचा पाऊस जाता जाता काय होणार आहे, जाता जाता काही जिल्ह्याला मात्र झोडपून काढणार आहे, म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। अचानक वातावरणात बदल झाला, लगेच एक मेसेज दिला झाला आहे। धन्यवाद। आता हे जे पाऊस पडायला पहिलं काय झालं की मागचा ते पाऊस पडला 4-5 दिवसाखाली, म्हणजे ते एक चक्रीवादळ होतं, ते गेलं, ते निवंत झाल्यामुळं, पण त्याच्यानंतर काय झालं, ते अरबी समुद्रातलं जे चक्रीवादळ आहे त्याच्यामुळे राहिलेल्या भागात काय व्हायलंय, तिथं जे बाष्प आहे त्याच्यामुळे हे आता 2-3 दिवस राज्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडला आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं। सर्वदूर पडणार नाही, काही भागाला सोडून देखील देणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण हा राज्यामध्ये म्हणजे आणखीन 4 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात तुरळक ठिकाणी भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, सर्वदूर काही पडणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यातला पाऊस 7 तारखेच्या नंतर निघून जाण्यास तयार होणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं। अचानक वातावरण बदल झाला, लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद। तसेच द्राक्ष शेतकऱ्याचे फोन आलेत की त्यांना फवारण्या करायच्या, तर फवारण्या करत असताना त्यांना सूर्यदर्शन 2-3 तास तरी लागतं। तर द्राक्ष शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 4-5-6च्या दरम्यान, म्हणजे 4-5-6च्या दरम्यान 2-2-3-3 तासाचं चांगलं सूर्यदर्शन होणार आहे, त्याच्यामुळं त्यामध्ये तुमच्या फवारण्या करू शकता। परत वीटभट्टीवाले शेतकऱ्याचे वीटभट्टी उत्पादकाचे फोन आले की राज्यामध्ये हा पाऊस कधी निघून जाणार आहे, सगळे कामगार देखील आलेले आहेत,
त्या वीटभट्टी उत्पादकाला सांगू इच्छितो की राज्यात 7 तारखेच्या नंतर पाऊस निघून जाणार आहे, म्हणून हे देखील त्यांनी लक्षात येतं. त्याच्यानंतर बरेच कारखाने आहेत. आम्ही काल विघ्नर कारखाने गेलो होतो, तर त्याला जे ऊसतोड कामगार आहेत त्यांचे देखील फोन आले. तर पाऊस थोडाफार तुरळक ठिकाणी चालू आहे. तर ऊसतोड कामगारांना सांगू इच्छितो की आणखीन तुम्हाला 2-3 दिवस म्हणजे 4 तारखेपर्यंत या तुरळक पावसाला सामोरे जावं लागणार आहे. कारण की तुरळक पाऊस पडणार आहे, पण 7 तारखेच्या नंतर ते देखील पाऊस कमी होऊन जाणार आहे, निघून जाणार आहे. म्हणून ऊसतोड कामगारांनी देखील हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. आणि त्याच्यानंतर ज्यांना कांद्याचे रोपं टाकायचे त्यांनी तुम्ही 7 तारखेच्या नंतर टाकू शकता, हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. पण 5 तारखेला मात्र नाशिक उत्तर महाराष्ट्राकडून म्हणजे नाशिक जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, जळगाव जामोद, इकडं नांदुरा, मलकापूर, खामगाव, अकोट, अकोला, परतवाडा, चंद्रपूर, चांदूर बाजा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, 5 तारखेलाच बरी अशी थंडी जाणवलेली दिसणार आहे. आणि ती थंडी अशी परत काय होणार आहे, इकडं दक्षिणेकडे खाली सरकत असं करत 7 तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यापर्यंत असं दक्षिणेकडे येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सुरुवात कुठून होणार आहे, इकडून उत्तरेकडून होणार आहे आणि ती थंडी दक्षिणेकडे जाणार आहे आणि जात असताना मात्र 2-3 दिवस लागणार आहे. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. धन्यवाद.